भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024साठी कार्यक्रम दिनांक 15/10/2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. सर्व नोंदणीकृत मतदारांनी त्याचा मतदानाचा हक्क बजावावा, याकरिता निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदारांचा सहभाग वाढावा, याकरिता प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. दिनांक 19 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान पथक सर्व निवडणूक साहित्यासह पोहोचणार असून 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निर्भय व निरपेक्ष वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडावी, याकरिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. 20 नोव्हेंबर रोजीचे मतदान हे निर्भय निरपेक्ष वातावरणात पार पडावे आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती शाबूत राहावी, याकरिता बुधवार 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण अमरावती जिल्ह्यामधील शहरी व ग्रामीण भागातील भरविण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवून दुसऱ्या दिवशी किंवा सोयीच्या इतर दिवशी बाजार भरवण्याची कारवाई यासंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र अमरावती ग्रामीण क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांवर 19 नोव्हेंबर रोजी मतदान पथके रवाना करण्यात येतील. निवडणुकीच्या दरम्यान मतदान केंद्रांवर व आसपासच्या परिसरामध्ये मतदारांची व नागरिकांची गर्दी होऊन मतदान केंद्राच्या कामकाजामध्ये व्यत्यय निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर कालावधीत संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खासगी वाहने, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सदर मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून अमरावती शहर पोलीस आयुक्त तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अधिक माहिती दिली. जे कोणी सोबत येतं पण ते आतमध्ये अलाउड नाही त्याला, आणि कोणी मोबाईल फोटोग्राफी किंवा फोटो काढून त्याचा केलाच त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो. तर याची सुद्धा सर्वांनी दक्षता घ्यावी. सर्व पोलीस बंदोबस्तला आम्ही सूचना दिल्या आहे. पोलीस बंदोबस्त पूर्णपणे सज्ज आहे. आमच्याकडे मदतीला आम्हाला बाहेरून CRPF, BSF आलेली आणि मध्य प्रदेशचे 550 होमगार्ड आलेले आहेत. आपल्या जिल्ह्याची 100 होमगार्ड्स आहेत आणि सोबतच जिल्हा आमचे जे अमरावती पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आहेतच. आमचे काही पोलीस ग्रामीणला गेलेत, काही वाशिमला पण गेलेले बंदोबस्तासाठी. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्तही लावला आहे आणि आपल्याकडे जे काउंटिंग सेंटर आहे तिथे सुद्धा बंदोबस्तची व्यवस्था केलेली आहे. सर्व वाहन म्हणजे हे आहेत त्याच्या रूटमध्ये जे काही वाहने आमचे राहणार आहेत त्यांनाही सगळ्या सूचना दिली आहे. तरी ह्या दरम्यान कोणालाही काय ऑब्जेक्शनेबल आढळल्यास आपल्यामार्फत मी परत आवाहन करतो की तात्काळ आम्हाला कळवावे. पोलीस नियंत्रण कक्षाला किंवा DO ऑफिसला कळवलं तरी त्यांच्याकडून आम्हाला माहिती येते. त्याच्यावर कुणी अवैध कारवाई करत असेल तर तात्काळ पोलीस कारवाई करेल. सर्वांनी जे आहे नागरिकांनी सहकार्य करावे आणि सर्वांनी शांततेत मतदानात सहभागी व्हावे. कोणीही कायदा व सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न करू नये असे मी सर्वांना आवाहन करतो. पोलीस आयुक्तालय आपल्या अमरावती शहरच्या हद्दीमध्ये जे 2 मतदारसंघ आहेत आणि अर्धा दिवसाचा मतदारसंघ आहे. यामध्ये आपल्या जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या कारवाई आहेत तसेच जे पोलीस रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे त्या सर्व आपल्या कारवाई करण्यात आलेली आहे. आतापर्यंत जे काही हत्यार जमा करायचे होते ते 100% हत्यारे जमा करण्यात आलेले. जे लायसन्स आर्म आहे 292 आर्म जमा केलेले आहेत आणि 84 जे आहेत आर्म लायसन्सवाल्यांना सूट देण्यात आली आहे. जे की बँक असतील, सिक्युरिटी गार्ड आहे किंवा काही प्रायव्हेट सिटीजन आहे ज्यांचा इलेक्शनशी काही संबंध नाही, डॉक्टर वगैरे, अशा लोकांना सूट दिली आहे. एकूण ह्या दरम्यान आतापर्यंत म्हणजे कालच्या रात्रीपर्यंत 970 लोकांवर म्हणजे ह्या कालावधीमध्ये 15 ऑक्टोबरपासून जी कारवाई सुरू आहे 970 लोकांवर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे शहरामध्ये. त्याच्यामध्ये शांतता राखण्याचा त्यांच्याकडून
बॉन्ड घेतलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे त्याच्याकडून कृत्य होणार नाही असे इंटेरियम बॉन्ड्स घेण्यात आलेले आहेत. यामध्ये मग भांडणं करणारे लोक असतील, NC वाले असतील किंवा मग जे हार्डन क्रिमिनल आहेत त्यांच्यावर जी CRPC जुनी 110 CRPC आपण करत होतो त्याप्रमाणे सॉल्व्हन्सी आणि असे इंटेरियम बॉन्ड्स घेतलेले. अशा प्रकारे जेवढे आपले मॅक्झिमम रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, चाकू छुरेबाजी करणारे जे रेकॉर्डवर आहेत किंवा आणखी इतर गुन्ह्यांमध्ये आहेत, रायट वगैरे, अशा सर्व गुन्हेगारांना आपण टार्गेट केलं होते ज्यांच्यामुळे इलेक्शनमध्ये कुठलाही शांतता भंग होऊ नये या दृष्टीने त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली आहे. तर 970 लोकांवर ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून इंटेरियम बॉन्ड घेतले. जे नॉन बेलेबल वॉरंट असतात, जे कोर्टाकडून नॉन बेलेबल वॉरंट निघतात आणि ते आरोपी फरार होतात किंवा हजर होत नाहीत, तर असे 951 आपल्याकडे प्राप्त झाले होते. त्याच्यामधले जवळपास 610 लोकांना अरेस्ट करून कोर्टासमोर हजर केलेले, अनेक लोकांना कोर्टाने बेल दिली नाही, जेलमध्ये पाठवलेले आहे. आणि उर्वरित जे लोक आहेत त्यांचे काही लोकांचे वॉरंट जे बाहेर जिल्ह्यातले आहेत ते ट्रान्सफर केले असतील किंवा काही लोक जे आहेत ते लॅप्स झाले, ते काही लोकांनी कॅन्सल केलेले. असे 600 लोकांवर NBWची कारवाई झाल्यामुळे बऱ्या प्रमाणात कोर्टातही हजेरीचं प्रमाण वाढलेलं आहे, तिकडे त्याचा फायदा झालेला आहे. या दरम्यान आपण 4 लोकांना LPDA खाली डिटेन केलेलं आहे, जे 4 रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते ज्यांच्यामुळे एरियामध्ये काही प्रॉब्लेम होता. असे 4 गुन्हेगार डिटेन केलेत. आणखी जे गुन्हेगारांचं LPDAमधून नुकतेच सुटलेले आहेत किंवा आणखी त्यांचा उपद्रव करणार आहे, तर ह्या लोकांना आपण शॉर्ट नोटीसमध्ये उद्या जे आहे रेस्ट्रिक्टिव्ह याची ऑर्डर काढणार आहे, म्हणजे 144(2) आपण त्यांना एका ठिकाणी डिटेन्शनची ऑर्डर देऊ, घरी किंवा त्यांच्या ठिकाणावरून ते हालचाल करणार नाही. अशा जवळपास 50 ते 60 लोकांची यादी तयार झालेली आहे सर्व पोलीस स्टेशन वाईज. यांनाही रेस्ट्रिक्शन ऑर्डर राहतील. याचं उल्लंघन केला आणि कुठेही फिरताना आढळला तर त्याच्यावर सरळ गुन्हा दाखल होईल. म्हणजे ह्या प्रतिबंध कारवाईमधून इशारा सर्व जे कोणी निवडणुकीमध्ये लोकांवर धमकी देणे, दहशत माजवणे किंवा एरिया वाईज काही असतात, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कोणी दादागिरी करतो किंवा कोणाला मतदारांना प्रलोभन देतो, धमकावतो, असे प्रकारचे जे लोक आहेत हे सगळे रेकॉर्डवर आहेत. आणि ज्यांची कोणाची आमच्याकडे तक्रार येते त्यांच्यावर आपण त्याला कारवाई करत आहे, नोटिसेस देणे आणि त्याला योग्य ती वॉर्निंग देणे हे सुद्धा चालू आहे. ह्याच दरम्यान आतापर्यंत ह्या महिनाभरात जे जेव्हापासून आपल्याला आचारसंहिता लागलेली आहे 15 ऑक्टोबरपासून, तर कालच्या रात्रीपर्यंत 30,161 लिटर दारू आपल्या आयुक्तालयामध्ये जप्त झालेली आहे. त्याची अंदाजे किंमत 17,45,000 आहे दारूची किंमत. त्याचप्रमाणे 42 आरोपींकडून शस्त्र जप्त केलेले आहे, म्हणजे चाकू तलवार बाळगणारे जे आहे असे 42 आरोपींवर आपण कारवाई केली आर्म्स ॲक्टची. आणि त्याच्यामध्ये 3 लोकांवर शस्त्र बाळगल्याची पण कारवाई, जे कट्टे बाळगून फिरत होते, तर असे 42 लोकांवर ही वेगळी कारवाई करण्यात आलेली आहे. या दरम्यान आतापर्यंत 38 किलो जे आहे नार्कोटिक्स ड्रग्ज, गांजा आणि त्याच्या तत्सम नार्कोटिक्स जप्त केलेले आहे. त्याची व्हॅल्यू जवळपास 7,53,000 आहे. आणि कॅश जी अमाऊंट आहे ती 2,81,92,000 ही शहराच्या हद्दीत जप्त झालेली आहे. त्यासोबतच जे इतर व्हॅल्युएबल असे सर्व वस्तू म्हणजे गोल्ड, सिल्वर जे आहे ते 5,29,00,000चे सीज करण्यात आले होते नाकाबंदी दरम्यान. आणि असे एकंदरीत 8,98,28,000चं मालमत्ता जे आहे संशयास्पद मिळून आले किंवा हे टोटल जे आहे एवढी आयुक्तालयामध्ये कारवाई करण्यात आली. ह्या दरम्यान कुठल्याही प्रकारचं कोणताही आतापर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न शहरामध्ये आढळून आला नाही किंवा झाला नाही. कोणताही लॉ अँड ऑर्डर इश्यू किंवा उमेदवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा कोणामध्ये आपसात भांडण वगैरे. आणि ह्या दृष्टीने आज उद्या आणखी आपण अलर्ट राहणार आहोत. कुठलाही काही कोणाची तक्रार आली, जे सायबर स्पेसमध्ये सुद्धा आमचं सायबर पोलिसांनी बऱ्याच लोकांना बोलवून त्यांचे पोस्ट डिलीट केलेले आहेत, वॉर्निंग दिलेली आहेत. आणि काही लोकांनी असतील जे पोस्ट केले त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे. सायबर सेल तिकडे सुद्धा ॲक्टिव्ह आहे. आणि आज 1-2 दिवसात ज्यांना कुणालाही असे काही आढळतील आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओज, त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांना आपल्याकडे रिपोर्ट करावा, ज्याच्यामुळे ते पोस्टवर कारवाई करता येईल, पोस्ट करणाऱ्यावर, किंवा पोस्ट केलेली डिलीट करता येईल, त्याच्यासाठी कारवाई करता येईल.
आणि जे पोस्ट करून लोकांच्या मध्ये संभ्रम पैदा करतात, खोट्या गोष्टी पसरवतात, अशा लोकांवर सुद्धा आपण कारवाई करू शकतो. तर अशी तक्रारसुद्धा आपल्याकडे जर कोणी केली सायबरमध्ये तर तात्काळ कारवाई करू. त्याच्यासोबतच आपण जे आजची आणि उद्याची 2 दिवस जे आपली आता राहणार आहे रणनीती, त्याच्यामध्ये संध्याकाळी नाकाबंदी पूर्णपणे राहील शहरामध्ये. रात्री 10 वाजेपासूनच सुरू होईल आणि सर्व आस्थापनावाल्यांना आम्ही आवाहन केलं की वेळेवर सर्वांनी बंद करावे. कोणी करत नसेल तर त्याच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करू आम्ही. आणि ड्राय डे असल्यामुळं फुल इम्प्लिमेंटेशन राहील. कोणीही अवैधरित्या दारू बाळगू नये, त्याचा ट्रान्सपोर्ट करू नये किंवा ते वाटप करताना किंवा पिताना आढळून आल्यास त्याच्यावर प्रोहिबिशन ॲक्टनुसार सुद्धा कारवाई करण्यात येईल. आणि कोणीही विकण्याचाही प्रयत्न करू नये अधिकृत दुकानदारांनी. तर याच्यावर सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. पूर्णपणे ड्राय डे राहील याची आपण इम्प्लिमेंटेशन करू. आणि या दरम्यान कोणाच्या तक्रारी जर आल्या किंवा कोणाला माहिती मिळाली की कोणी दारू वाटप करत आहे, विक्री करत आहे, त्यांनी 112वर डायल करून कळवावे किंवा नियंत्रण कक्षाला कळवावे. माझाही नंबर आहे मॅक्झिमम लोकांकडे. तर मला पोलीस आयुक्ताला आणि DCPला कॉल करून सांगू शकतात की कुठे कोणी दारू वाटप करत आहे, कोणाची तक्रारी आहेत, पैसे वाटप करत आहे किंवा प्रलोभन देत आहे. याबद्दलसुद्धा आपण दक्षता घेतो. तर आपल्या मार्फत मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की विनाकारण कोणी रात्री फिरू नये आणि प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करू नये, कारण संध्याकाळी 6 वाजता प्रचाराची वेळ संपलेली आहे. आणि कोणीही सार्वजनिक ठिकाणी पोस्टर बॅनर लावलेले आहेत तर त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे. स्वतःच्या घरावर जरी लावलेला असेल तरी त्यालाही तो अलाउड नाही, त्यांनी सुद्धा ते काढून घ्यावे. प्रचाराचं पोस्टर किंवा बॅनर असेल तर प्रचाराची वेळ संपून जाते 6 वाजता. असे कोणी जर लावले जरी सूचना दिल्यानंतर आणि मग ते आढळले तर त्याच्यावर मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याच्यासाठी FST पथक आहे, SSTचे पथक आहेत आणि व्हिडिओ पथक आहेत, हे सुद्धा पेट्रोलिंग करत आहेत. आणि नागरिकसुद्धा त्याची तक्रार करू शकतात. इलेक्शन कमिशनचे सुद्धा साईट आहे किंवा पोलीस स्टेशन. आणि आम्ही मनपालाही विनंती केली आहे की त्यांच्या पथकांमार्फत सर्व पोस्टर बॅनर कोणी काढले नसेल तर काढून घ्यावे. 100 मीटरचं आपण इम्प्लिमेंटेशन जे आहे ते कडक धोरण करून करणार आहोत. 100 मीटरमध्ये निवडणुकीच्या दिवशी कोणी प्रचार प्रसार करता येत नाही कोणाला, त्यामुळे कोणी तिथे बूथ 100 मीटरच्या परिसरात लावू नये. आणि परवानगी घ्यावी पोलीसची तिथे लावण्यासाठी, टेंट आणि वगैरे किंवा RO ऑफिसमधून. त्यासोबतच मोबाईलबद्दलही आपण सर्वांना आवाहन केलं आहे की कोणी पोलिंगमध्ये स्टेशनच्या आतमध्ये मोबाईल फोन अलाउड नाही, त्यामुळं मतदारांनी मोबाईल फोन आणू नये. आणला तर बाहेर. तो बेसिकली विधानसभा इलेक्शन जे आता 20 नोव्हेंबरला होणार आहे त्याच्यासाठी आतापर्यंत काय कारवाई झालेली आहे आणि पुढील 2 दिवसात काय होणार आहे त्या संदर्भात आम्ही आणि CP साहेब SP साहेब थोडक्यात सांगते. तो आतापर्यंत बऱ्याच ॲक्टिव्हिटीज झाली आहे. त्यापैकी जे होम वोटिंग झाली होती त्याच्यात आपले जिल्ह्यात जवळपास 2818 फॉर्म आले होते आणि त्यापैकी ऑलमोस्ट 94% लोकांनी वोटिंग केली आहे. ते खूप चांगला प्रमाण आहे, खूप चांगला टक्केवारी आहे पूर्ण महाराष्ट्रभरात. तसंच पोस्टल बॅलेट ची वोटिंगसुद्धा सेकंड ट्रेनिंग दरम्यान करण्यात आली होती. जे आपला स्टाफ आहे, ट्रेनिंगचा स्टाफ आहे इलेक्शनसाठी जे लागतात. आणि आपला जे ट्रेनिंग इलेक्शनसाठी जे स्टाफ लागतो आणि सगळा पकडून सिव्हिल आणि पोलीससाठी सगळा पकडून तो जवळपास 12,790 लोक ड्युटीवर राहणार आहे. त्यापैकी सेकंड ट्रेनिंगपर्यंत ऑलमोस्ट 85% लोकांनी पोस्टल बॅलेटची वोटिंग केलेली आहे. तो हे सुद्धा एक खूप चांगला प्रमाण आहे. मागच्या वेळी तुम्ही लोकांना सुद्धा माहिती असेल की पोस्टल बॅलेट संदर्भात काही तक्रार आली होती, म्हणून यावर्षी ह्या विधानसभा इलेक्शन दरम्यान CO ऑफिसने सेंट्रली एक SOP तयार केली आहे आणि ऑनलाईन फॅसिलिटीसुद्धा प्रोव्हाइड केली होती. त्या ऑनलाईन फॅसिलिटीमुळे यावेळी पोस्टल बॅलेटची जी प्रक्रिया आहे ती खूप स्ट्रीमलाईन झाली आहे. म्हणून 85% लोकांनी ऑलरेडी वोटिंग केलेली आहे पोस्टल बॅलेटच्याद्वारे. आणि बाकी काही लोकांचे जे पोस्टल बॅलेट प्राप्त झाले नव्हते त्यांचे आता परवा प्राप्त झालेले आहे. 16 तारखेला औरंगाबादला सेंट्रल एक्सचेंज होता, तो त्यांचे बॅलेट आता प्राप्त झाले आहे. त्यांची वोटिंग आता उद्या डिस्पॅचच्या दरम्यान त्यांची करून घेणार आहे आपण. हे खूप चांगला प्रमाण आहे दोन्हीच्या, होम वोटिंगच्या सुद्धा आणि पोस्टल बॅलेटच्या सुद्धा. तिसरा विषय आहे इलेक्टोरल रोल संदर्भात.
तो इलेक्टोरल रोल संदर्भात तुम्ही ह्या विषय संदर्भात MCCचे पूर्वी खूप काम झालं, विशेष करून लोकसभानंतर खूपच काम झाला होता. प्रत्येक वेळी आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली, मीटिंग घेतली जे पॉलिटिकल पार्टीजची आहे, आणि जिथे जिथे डिलिशन झाले होते किंवा नवीन ॲड करायचे होते ते सगळे ॲक्टिव्हिटीजसुद्धा आपले RO मार्फत झाली होती. म्हणून त्याचा रिझल्ट आहे की ह्या दरम्यान MCC दरम्यान एवढी मीटिंगा घेतली गेली आहे पॉलिटिकल पार्टीजचे सुद्धा आणि कॅन्डिडेटचे सुद्धा. लेकिन इलेक्ट्रोल रोल संदर्भात, मतदार यादी संदर्भात कुठली प्रकारची तक्रार आतापर्यंत प्राप्त नाही झाली कोणतेही ROकडे किंवा आमच्याकडे. तो म्हणजे ह्याचा अर्थ हेच आहे की ज्यांचे नाव इन्क्लूड करायचे होते सर्वांचे नाव आहे मतदार यादीमध्ये, आणि या संदर्भात पॉलिटिकल पार्टी किंवा कॅन्डिडेटमार्फत कुठली तक्रार यावेळी प्राप्त नाही झाली आहे. तो एक खूप महत्त्वपूर्ण बाब आहे की मतदार यादी आपली व्यवस्थित आहे. तसंच वोटर स्लिप डिस्ट्रीब्युशन संदर्भात खूप यावेळी फोकस करण्यात आला होता, जेणेकरून प्रत्येक मतदाराला स्लिप मिळाली पाहिजे, त्याला कळला पाहिजे की त्याचं पोलिंग बूथ कुठे आहे, यादीमध्ये नाव कुठे आहे. तर ह्या विषयावर सुद्धा खूप काम झालेलं आहे. ग्रामीण भागातसुद्धा वाटप झाली आहे, शहरी भागातसुद्धा वाटप झाली आहे. मनपाने आणि जिल्हा परिषदने एक हेल्पलाईन नंबरसुद्धा दिला होता की ज्यांच्याकडे नाही आले आहे वोटर स्लिप त्यांनी फोन करावे, आणि त्या ठिकाणीसुद्धा BLOला पाठवला गेला आहे. तो बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यात वोटर स्लिप डिस्ट्रीब्युशनचं काम कंप्लीट झालं आहे. शहरी भागात काही ठिकाणी नाही मिळाली होती, लेकिन तिथेसुद्धा BLO आजसुद्धा जात आहे आणि वोटर स्लिप डिस्ट्रीब्यूट करत आहे. या व्यतिरिक्त चौथा जो विषय होता EMF संदर्भात. आता आपला पूर्ण फोकस ह्या विषयावर आहे की मतदार येणार आहे 20 तारखेला वोटिंग करायला. जेव्हा तो येत आहे तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारची अडचणी आली पाहिजे. जे सोयीसुद्धा प्रोव्हाइड केली जाते पोलिंग बूथवर ते आपण सर्व करत आहे, त्याची दक्षता घेतली गेली आहे. आणि शेवटचे 3-4 दिवसातसुद्धा जे प्रशासन पूर्ण ह्या कामावरच लागलं आहे की जे सुविधा प्रोव्हाइड करायची असतात, जे शेवटची क्षणासुद्धा आपल्याला करावं लागते, जसे शेड तयार करणे प्रत्येक पोलिंग बूथवर, साफसफाई करणे. बऱ्याचदा वॉशरूम असतो लेकिन तिथे सफाई नसते किंवा पाण्याची अवेलेबिलिटी नसते. तर या संदर्भातसुद्धा कॉर्पोरेशनमार्फत आणि ग्रामपंचायतमार्फत आता कारवाई सुरू आहे. ते हे सगळी कारवाई करत आहे. आणि ह्या व्यतिरिक्त आता यावेळी विधानसभामध्ये विशेष काय आहे की अंधेरा जल्दी हो जाता है, तो त्याच्यासाठी सुद्धा प्रत्येक पोलिंग बूथवर लाईटची सुद्धा व्यवस्था केली जाते, जेणेकरून जरी अंधार झाला तरी वोटिंग व्यवस्थित लोकांना करता आली पाहिजे. तर त्याची सुद्धा दक्षता घेण्यात आलेली आहे. और प्रत्येक AC मध्ये मॉडेल पोलिंग बूथसुद्धा करण्यात आलेले आहे. ऑल वुमन मॅनेजसुद्धा पोलिंग बूथ करण्यात आलेले आहे. तर त्याचीसुद्धा प्रशासनामार्फत तयारी करण्यात आली आहे. आज मेलघाटमध्ये 190 पोलिंग पार्टीज रवाना होत आहे, सध्या चालू आहे त्याचं काम. ते P-2ची होती कारण की ते पोलिंग बूथ खूप लांब आहे, डिस्टन्स खूप जास्त आहे. बाकी इतर सगळा डिस्पॅच उद्या होणार आहे. इलेक्शनच्या दिवशी जे आपल्याला रेग्युलेशन करावं लागते, जी काही कारवाई करावी लागते त्याचेसुद्धा आदेश काढण्यात आलेले आहे. आज संध्याकाळी 6 वाजतानंतर ड्राय डेसुद्धा डिक्लेअर करण्यात आला आहे. 20 तारखेला आठवडी बाजारचासुद्धा आदेश काढण्यात आलेला आहे की जिथे आठवडी बाजार आहे ते सुद्धा पुढे ढकलण्यात येईल, शिफ्ट करण्यात येईल. आणि आज 6 वाजतानंतर 48 आवर्स सुरू होतात आणि ते सायलेन्स पिरियड आपला म्हटलं जातो. सायलेन्स पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे लाऊडस्पीकर किंवा रॅली सभा या प्रकारची कुठलीही ॲक्टिव्हिटी करता येणार नाही. तो ह्या संदर्भात सगळी ॲक्टिव्हिटी झालेली आहे. बाकी सायलेन्स पिरियड संदर्भात CP साहेब आणि SP साहेबसुद्धा डिटेल सविस्तारमध्ये सांगतात. अमरावती जिल्ह्यामध्ये जे 20 तारखेला वोटिंग होणार आहे त्यासाठी प्रशासनामार्फत सगळी तयारी झालेली आहे. आपल्या जिल्ह्यात 2708 पोलिंग केंद्र आहे. प्रत्येक पोलिंग बूथवर जे बेसिक सोयीसुविधा द्यावा लागतात त्याच्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. प्रत्येक पोलिंग बूथवर पिण्याची व्यवस्था, शेड, लाईटिंगची व्यवस्था, त्याच्यानंतर साफसफाई, बाथरूम फॅसिलिटीज, बसण्याची व्यवस्था, ही सगळी व्यवस्था पोलिंग बूथवर करण्यात आलेली आहे. जेणेकरून आपला उद्देश आहे की जे मतदार वोटिंग करायला येतो त्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली पाहिजे. ह्या व्यतिरिक्त जे मतदार यादी आहे ते मतदार यादी संदर्भातसुद्धा प्रशासनाने बऱ्याच महिन्यापासून कारवाई केलेली आहे. आपला उद्देश हेच होता की कोणतेही नागरिक असा नाही सुटला पाहिजे ज्याचं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे. म्हणून प्रशासनाने खूप कारवाई केली याच्यावर. बऱ्याच लोकांचे नाव ॲड केले ज्याने फॉर्म भरले होते आणि त्याचेच रिझल्ट आता हे आहे की मागील 1 महिन्यात आम्ही जेवढी मिटिंगा घेतली किंवा पॉलिटिकल पार्टीसोबत मिटिंग घेतली किंवा मीडिया पर्सनसोबत मिटिंग घेतली, आमच्याकडे कुठली तक्रार यावेळी आली नाही आहे अशी की आमचं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे. तो याचा अर्थ आहे की जे लोक अमरावतीचे आहे ज्यांचं नाव यायला पाहिजे होतं मतदार यादीमध्ये सर्व लोकांचं नाव आलेलं आहे
आणि आतापर्यंत आमच्याकडे कुठली तक्रार अशी आली नाही. तो याचा अर्थ की सर्व लोकांचं नाव मतदार यादीमध्ये आहे. आतापर्यंत जे ॲक्टिव्हिटी झाली आहे होम वोटिंग आणि पोस्टल वोटिंग, होम वोटिंगमध्ये ऑलमोस्ट 94% लोकांनी मतदान केलेलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. हे खूप चांगला प्रमाण आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तसंच जे आपला पोलिंग स्टाफ असतो, पोलिंग स्टाफने सुद्धा पोस्टल बॅलेटच्या मार्फत 87% वोटिंग केलेली आहे. हे सुद्धा एक खूप चांगला प्रमाण आहे. आणि काही लोकांचे पोस्टल बॅलेट अजूनही यायचे होते, ते लोकांची वोटिंग आता उद्या होणार आहे. तो ह्या दरम्यान पोस्टल बॅलेट मार्फतसुद्धा आणि होम वोटिंग मार्फतसुद्धा चांगली वोटिंग झाली आहे. तसेच वोटिंग आता आपल्याला 20 तारखेला सुद्धा अपेक्षित आहे. आणि या व्यतिरिक्त आज संध्याकाळी 6 वाजता नंतर सायलेन्स पिरियड स्टार्ट होतो. त्याच्यानंतर ड्राय डे सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला आहे. याच्यानंतर जे प्रचार आहे ते रॅली किंवा सभाच्या माध्यमातून नाही करता येणार आहे. जे आपल्या जिल्ह्याचे बाहेरचे लोक आहेत त्यांना बाहेर जावाच लागेल. प्रचारासाठी कोणतेही बाहेरचे जिल्ह्याचे लोक इथे अलाउड नाही राहणार आहे. 20 तारखेला जे आठवडी बाजार भरते ते सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे. या निमित्ताने जी सगळी कारवाई अपेक्षित होती करणे ते प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आलेली आहे. आपला उद्देश हेच आहे की जेवढे नागरिक आहे अमरावती जिल्ह्याचे त्यांचं नाव मतदार यादीमध्ये आपण समाविष्ट केलेलं आहे. आता त्यांना आव्हान आहे की तुम्ही सर्व लोक 20 तारखेला मतदान केंद्रावर या आणि मतदान करा. तुमच्यासाठी सर्व सोयी प्रशासनाने केलेली आहे. तुम्ही लोकांना कुठली प्रकारची अडचण येणार. 20 तारीख को जो मतदान होने वाला है विधानसभा के क्षेत्र में, जो अमरावती, बडनेरा और तिवसा का आधा भाग, ये सभी क्षेत्र में अमरावती पुलिस आयुक्तालय में मतदान होने वाला है. सभी से अपील करता हूँ कि आप मतदान भयमुक्त और शांतता के वातावरण में सभी ने करना चाहिए. ऐसे मैं सब मतदाताओं से आह्वान करता हूँ. और किसी को कोई इसमें शिकायत है, कोई किसी के ऊपर कोई भय है, किसी को दबाव है, तो उन्होंने तत्काल हमें कांटेक्ट करना चाहिए. पुलिस स्टेशन को डायल 112 पर कॉल करके बताना चाहिए, तो उनको तत्काल उनके ऊपर कार्रवाई की जाएगी उनके शिकायत पे. इसी के साथ मैं सभी लोगों से आह्वान करता हूँ, उम्मीदवार, उनके कैंडिडेट, उनके कार्यकर्ता और सभी नागरिकों से, कि कोई भी किसी भी प्रकार का जो है कायदा सुव्यवस्था तोड़ने का कोई कोशिश ना करे. सभी लोग कायदे का पालन करें. जो कोई इसका उल्लंघन करेगा, कायदा सुव्यवस्था तोड़ने की कोशिश करेगा, उस पर कड़क कार्रवाई की जाएगी. और जो कार्रवाई ऐसी होती है कि निवडणूक में अगर आप पे कोई गुने दाखिल होते हैं तो अभी हमेशा के लिए आपके ऊपर एक मार्क लग जाता है कि इसमें निवडणूक में इस पर ऑफेंस रजिस्टर हुआ है. तो सभी ने इसकी एहतियात बरतना चाहिए कि कोई भी पोल वायलेंस या पोल के रिलेटेड कोई भी गुनाह करने का कोई कोशिश ना करे. आपकी कोई भी शिकायत हो तो इलेक्शन के जो अधिकारी हैं संबंधित बंदोबस्त के आपके आसपास ही होंगे. ACPs, DCP को कॉल कर सकते हैं या मुझे भी कॉल करके आप बता सकते हो, उस पर तुरंत एक्शन ली जाएगी. बट सभी लोगों से फिर से अपील करता हूँ कि कोई भी अपने हाथ में कायदा ना ले और कायदा सुव्यवस्था का प्रश्न निर्माण ना करे. आपकी जो भी तकरार है इसके बारे में इलेक्शन रिलेटेड, उस पर पुलिस एक्शन लेगी. पूर्णतः भयमुक्त निर्भयता से आप वोट करना चाहिए. सभी वातावरण इस तरह से हमने शहर में है हमारे. और रात में भी नाकाबंदी इंटेंसिवली की जाएगी. नाकाबंदी में किसी को तकलीफ हो सकती है चेकिंग के लिए, तो सभी से आह्वान है कि आप बिना कारण बाहर ना घूमें. और जो भी है शाम को 6 बजे के बाद किसी को जाहिर प्रचार प्रसार करने की अनुमति नहीं है कैंडिडेट्स को. तो जो इलेक्शन की नियमावली उसी का भी पालन करें. मॉडल कोड ऑफ कंडक्ट का पालन करें. कोई भी आचार संहिता का भंग ना करे. ये भी मैं इस द्वारे आपको आह्वान करना चाहता हूँ. पोस्टर बैनर जहाँ भी लगे हो सार्वजनिक ठिकान पे, वो निकालने की जवाबदारी संबंधित कैंडिडेट्स या उनके संबंधित लोगों की है. तो उन्होंने भी अपने पोस्टर, बैनर, झंडे वगैरह सार्वजनिक ठिकान से निकाल लें. किसी को भी प्रचार करने के लिए पोस्टर, बैनर लगाने का अधिकार नहीं है. और इस तरह से कोई भी अगर लगा के रखता है तो उसकी तकरार आप तुरंत कीजिए पुलिस स्टेशन में या संबंधित इलेक्शन अधिकारी के पास. वो उस पर कार्रवाई करने के लिए तुरंत एक्शन ली जाएगी.